Hello, Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and myself, Ms. N.S. Patel, will conduct this session. In this session, we will discuss about the topic water treatment, and from the water treatment, we will discuss the concept of effects of hard water in the boiler. In the previous session, we have studied about what is the hard water and what is the soft water. Now, we will discuss the effects of hard water in boiler. बघा, आपल्या प्रिव्हियस सेशन मध्ये आपण काय डिस्कस केलं होतं की वॉटर हार्ड कशामुळे होतं किंवा हार्ड वॉटर कशाला म्हणायचं असतं. ओके, आणि सॉफ्ट वॉटर कशाला म्हणायचं हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय करायचं आहे, हे जे हार्ड वॉटर आहे ते जर आपण बॉयलरमध्ये वापरलं तर त्याचे बॉयलरवरती काय इफेक्ट्स होतात हे फाइंड आउट करायचं आहे. आता हा मोस्ट कॉमनली आपण बॉयलरचा वापर हा व्हेरियस टाइप्स ऑफ इंडस्ट्रीमध्ये होतो. आता बॉयलर कशासाठी वापरतात? फॉर द जनरेशन ऑफ स्टीम. ओके, म्हणजे पाण्याची वाफ तयार करण्यासाठी बॉयलर वापरतात. इथं काय केलं जातं, लार्ज अमाऊंट ऑफ ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ वॉटर काय केलं जातं, हीट केलं जातं आणि त्याच्यापासून जास्त अमाऊंटची स्टीम प्रोड्यूस केली जाते. ओके, मग अशा बॉयलरमध्ये जर आपण हार्ड वॉटर वापरलं, हार्ड वॉटर म्हणजे काय, असं वॉटर की ज्याच्यामध्ये काय असतात, डिझॉल्व सॉल्ट्स असतात. लक्ष झालं का? मग बॉयलरमध्ये जर आपण असं हार्ड वॉटर वापरलं तर त्या बॉयलरवरती काय काय इफेक्ट्स होतात हे आपण काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. Water has various applications in the industry, but the most important use is in the steam generation. बघा, वॉटरचा आपण व्हेरियस टाइप्स ऑफ इंडस्ट्रीमध्ये आणि व्हेरियस टाइप्सचे ॲप्लिकेशन्स असतात. बघा, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला वॉटर हे वापरावंच लागतं, पण वॉटरचा मोस्ट इम्पॉर्टंट यूज कुठे आहे बघा, स्टीम जनरेशन. स्टीम म्हणजे काय, वाफ. पाण्याची आपण काय करतो, वाफ प्रोड्यूस करतो आणि ही वाफ आपण कशामध्ये प्रोड्यूस करत असतो, बॉयलर्समध्ये प्रोड्यूस करत असतो. If water used in the boiler is hard, then will cause following effects in the boiler. बघा, जर आपण बॉयलरमध्ये वापरलेलं वॉटर हे जर हार्ड वॉटर असेल, म्हणजे त्या पाण्यामध्ये डिझॉल्व सॉल्ट्स असतील, क्षार असतील, तर त्या पाण्यामुळे त्या बॉयलरवरती कुठले कुठले इफेक्ट होतात बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे बॉयलर करोजन. त्या बॉयलरच्या पार्टचं काय होणार आहे, करोजन होणार आहे, गंजणार आहेत त्याचे पार्ट्स. त्याच्यानंतर कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट. ओके, काय होऊ शकतं बॉयलरवरती दुसरा इफेक्ट, त्याचं कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट होऊ शकतं. नेक्स्ट वन इज अ प्रीमिंग अँड फोमिंग अँड द लास्ट वन इज स्केल अँड स्लज फॉर्मेशन. म्हणजे बॉयलरमध्ये जर हार्ड वॉटर आपण वापरलं तर बॉयलरवरती अशा प्रकारचे इफेक्ट्स काय होऊ शकतात. आता आपण हे इफेक्ट्स काय आहेत आणि ते कशा पद्धतीने निर्माण होतात हे वन बाय वन डिस्कस करूया. फर्स्ट वन इज द बॉयलर करोजन. बघा, आता तुम्हाला बॉयलरचा एक छोटासा पार्ट दाखवलाय बघा, ज्याच्यातनं पाणी फ्लो होणार आहे, पाणी मूव्ह होणार आहे. आता याचे बघा करोजन झालेले दिसते आपल्याला आतमध्ये, बघा गंजले ते सगळं बॉयलर. तर बॉयलरचं काय होतं, करोजन होतं. मग आता ते कसं होतं बघूया. करोजन ऑफ बॉयलर इज ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. बॉयलरचं करोजन होतं हे कशामुळे होतंय, तर ड्यू टू डिझॉल्व गॅसेस, डिझॉल्व सॉल्ट्स अँड ऍसिडिटी अँड अल्कलिनिटी ऑफ वॉटर. म्हणजे आपण बॉयलरमध्ये जे पाणी वापरणार आहे त्या पाण्यामध्ये असलेले डिझॉल्व गॅसेस, पाण्यामध्ये गॅसेस विरघळलेले असतात, तर त्या पाण्यामधले डिझॉल्व गॅसेस किंवा त्या पाण्यामधले डिझॉल्व सॉल्ट्स आणि त्या पाण्याची ऍसिडिटी किंवा अल्कलिनिटी या 3 रिझन्समुळे बॉयलरचं काय होतं, करोजन होतं. ओके, फर्स्ट वी विल डिस्कस द बॉयलर करोजन ड्यू टू डिझॉल्व गॅसेस. पाण्यामध्ये जे डिझॉल्व गॅसेस असतात त्यांच्यामुळं बॉयलरचं करोजन कसं होतं हे आपण पहिल्यांदा काय करूया, डिस्कस करूया. बघा, dissolved oxygen and carbon dioxide are the most corroding impurities in the water. म्हणजे वॉटरमध्ये डिफरंट टाईपचे गॅसेस डिझॉल्व झालेले असतात, पण त्यापैकी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे काय आहेत, मोस्ट करोडिंग गॅसेस आहेत. म्हणजे काय, त्यांच्यामुळं मेटलचं जास्त प्रमाणात करोजन होणार आहे. बघा, फर्स्ट वन इज अ डिझॉल्व ऑक्सिजन. म्हणजे पाण्यामधल्या डिझॉल्व ऑक्सिजनमुळे करोजन कसं होतं हे आपण डिस्कस करूया. बघा, dissolved oxygen in the water reacts with boiler metal plates which undergoes corrosion. म्हणजे पाण्यामध्ये जो काय ऑक्सिजन डिझॉल्व झालेला आहे
तो का ऑक्सिजन काय करतो, ज्या बॉयलरच्या मेटॅलिक प्लेट्स आहेत त्या बॉयलरच्या प्लेट्स बरोबर काय होतो, तो रिॲक्ट होतो. बघा, हा आपले बॉयलर, आता बॉयलर मोस्ट कॉमनली कुठल्या मेटल पासून बनलेलं असणार आहे, लोखंडापासून, आयर्न पासून. म्हणजे या आयर्न बरोबर या वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालेल्या ऑक्सिजनची काय होते, रिॲक्शन होते. ओके, मग रिॲक्शन झाल्यानंतर ह्याचं करोजन काय होतं, स्टार्ट होतं. आणि या आयनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फेरस हायड्रॉक्साईड. लक्षात आलं. म्हणजे जे काय बॉयलरचा मेटॅलिक पार्ट आहे तो जेव्हा डिझॉल्व्ह ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळी त्याचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. ओके, इफ देर इज मोर अँड मोर ऑक्सिजन, म्हणजे अजून त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह ऑक्सिजन असेल तर या फेरस हायड्रॉक्साईडचं परत कशामध्ये कन्व्हर्जन होतं, Fe2O3 म्हणजे रस्ट. म्हणजे मेटलचं करोजन एका स्टेपमध्ये थांबत नाही. जोपर्यंत ऑक्सिजन तिथं डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन अवेलेबल आहे तोपर्यंत करोजनची प्रोसेस काय राहते, कंटिन्यू राहते. म्हणजे इथं डिझॉल्व्ह ऑक्सिजनमुळं जो काय आपला बॉयलरचा पार्ट होता त्या बॉयलरच्या पार्टचं काय झालं, करोजन झालं. तिथं काय तयार झाली, रस्ट, गंज तयार झाला. ओके, म्हणजेच थोडक्यात काय झालं, करोजनमुळं त्या बॉयलरच्या पार्टची काय झाली, झीज झाली. ओके, मग हे सुटेबल नाहीये, बॉयलरच्या पार्टची झीज होणं हे सुटेबल नाहीये. म्हणून आपल्याला तो काय करायला पाहिजे, ते करोजन स्टॉप करायला पाहिजे. बघा, to avoid corrosion of boiler, the dissolved oxygen should be removed by adding sodium sulfite or hydrazine. बघा, आपल्याला बॉयलरचं करोजन स्टॉप करायचं आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये जो डिझॉल्व्ह ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजनच आपल्याला काय करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे. आणि हा ऑक्सिजन आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो बाय ॲडिंग सोडियम सल्फाइड और हायड्रॅझिन. म्हणजे सोडियम सल्फाइड सारखं कंपाऊंड किंवा हायड्रोजन आपण त्या वॉटरमध्ये ऍड करून काय करू शकतो, ऑक्सिजनला रिमूव्ह करू शकतो. बघा, आपण सोडियम सल्फाइडचे ऍडिशन केल्यानंतर हा सोडियम सल्फाइड ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो. वॉटरमध्ये जो डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन आहे त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, सोडियम सल्फेट. लक्षात आलं. म्हणजे वॉटरमध्ये जो काय ऑक्सिजन होता तो कुणाबरोबर रिॲक्ट झाला, या सोडियम सल्फाइड बरोबर रिॲक्ट झाला आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, सोडियम सल्फेटमध्ये. म्हणजे आता पाण्यामधलं डिझॉल्व्ह ऑक्सिजन काय झालंय, रिमूव्ह झालाय. ओके, मग ऑक्सिजन रिमूव्ह झाल्यामुळं तिथं करोजन काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. तसंच आहे, तुम्ही हायड्रोजन सुद्धा ऍड करू शकता. बघा, जर आपण हायड्रोजन ऍड केलं तर त्याची सुद्धा ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होईल आणि तिथं नायट्रोजन गॅस बाहेर पडेल आणि वॉटर मॉलिक्यूल मिळेल आपल्याला. आता इथं सुद्धा ऑक्सिजन जो आहे तो हायड्रोजन बरोबर रिॲक्ट झालाय. म्हणजेच त्या पाण्यातला डिझॉल्व्ह ऑक्सिजन काय झालाय, रिमूव्ह झालेला आहे. ओके, म्हणजे आपण सोडियम सल्फाइड किंवा हायड्रोजनची ऍडिशन करून पाण्यामधला डिझॉल्व्ह ऑक्सिजन काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो आणि बॉयलरचं करोजन काय करू शकतो, स्टॉप करू शकतो. ऑक्सिजन कॅन ऑल्सो बी रिमूव्ड बाय मेकॅनिकल डिएरिएशन. म्हणजे आता आपण इथं काय बघितलं, सोडियम सल्फाइड आणि हायड्रोजन यासारखे केमिकल्स ऍड करून आपण ऑक्सिजनला रिमूव्ह केलं. पण त्याच्याऐवजी आपण मेकॅनिकल डिएरिएशन टेक्निकनी, म्हणजे तिथं त्या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज करून किंवा त्याच्यावरची प्रेशर काय करून रिलीज करून आपण गॅसेसची सोल्युबिलिटी काय करू शकतो, कमी करू शकतो. लक्षात आलं का. पाण्यामध्ये गॅसेस सोल्युबल होतात, विरघळतात एका ठराविक टेम्परेचरला आणि प्रेशरला. मग आपल्याला काय करायचं आहे, तिथलं टेम्परेचर वाढवायचं आहे किंवा त्या पाण्यावरचं प्रेशर काय करायचं, रिलीज करायचं. म्हणजे तिथले डिझॉल्व्ह गॅसेस जे असतील त्यांची सोल्युबिलिटी काय होईल, कमी होईल आणि ते पाण्यामधनं काय होतील, रिमूव्ह होतील. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ऑक्सिजनला एकतर केमिकल्सचे ऍडिशन करून रिमूव्ह करू शकतो किंवा मेकॅनिकल डिएरिएशन टेक्निकनी सुद्धा रिमूव्ह करू शकतो. नाउ वी विल डिस्कस द इफेक्ट्स ऑफ सेकंड गॅस दॅट इज डिझॉल्व्ह कार्बन डायऑक्साईड. म्हणजे आपण पाण्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ह झाला असेल तर करोजन कसं होतं हे बघितलं. नाउ वी विल डिस्कस इफ वॉटर कंटेन्स द डिझॉल्व्ह कार्बन डायऑक्साईड. म्हणजे पाण्यामध्ये जर कार्बन डायऑक्साईड गॅस डिझॉल्व्ह झाला असेल तर काय इफेक्ट होतात बघा. When carbon dioxide is present in the water, it reacts with it to form carbonic acid. बघा, जेव्हा पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस डिझॉल्व्ह होतो, विरघळतो, त्यावेळी यांच्यापासून काय तयार होतं, कार्बोनिक ऍसिड. ओके, मग ऍसिड तयार झालंय. मग हे ऍसिड जेव्हा मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळी मेटलचं काय होणार आहे,
करोजन होणार आहे. तसंच आहे इथं दिस कार्बोनिक ऍसिड स्लोली करोड्स द मेटल ऑफ बॉयलर. बॉयलरचं जे मेटॅलिक पोर्शन आहे ते त्या मेटॅलिक पोर्शनचं हे कार्बोनिक ऍसिड काय करतं, करोजन करतं. ओके, म्हणजे इथं सुद्धा मेटलचं काय होतं, बॉयलरच्या पार्ट्सचं काय होतं, करोजन होतं. मग हे करोजन आपल्याला स्टॉप करायचं असेल तर डिझॉल्व कार्बन डायऑक्साईड काय करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे. बघा, dissolved carbon dioxide can be removed by adding ammonia and by mechanical deaeration. म्हणजे कार्बन डायऑक्साईड गॅस आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये कशाचे ऍडिशन करू शकतो, अमोनियाचे ऍडिशन करू शकतो. म्हणजे अमोनियाची आणि कार्बन डायऑक्साईड गॅसची रिएक्शन होऊन तिथं कार्बन डायऑक्साईड गॅस काय होईल, रिमूव्ह होईल. किंवा आपण दुसरं टेक्निक कुठलं वापरू शकतो, मेकॅनिकल डिएरिएशन. मेकॅनिकल डिएरिएशन टेक्निकनी सुद्धा आपण ते कार्बन डायऑक्साईड गॅस रिमूव्ह करू शकतो. ओके, नाउ द सेकंड पॉइंट इज डिझॉल्व सॉल्ट्स. आता डिझॉल्व गॅसेसमुळे करोजन कसं होतं हे बघितलं. आता आपण काय डिस्कस करूयात, डिझॉल्व सॉल्ट्समुळे काय इफेक्ट होतात बॉयलरवरती. बघा, if hard water contains chlorides of calcium and magnesium, they get hydrolysis to produce HCl, which causes the corrosion of boiler. आता आपण काय म्हणले, हार्ड वॉटर आहे. हॉट वॉटर मध्ये काय असतात, डिझॉल्व सॉल्ट्स असतात, क्षार विरघळलेले असतात. मग जर ह्या वॉटर मध्ये कॅल्शियम क्लोराईड किंवा मॅग्नेशियम क्लोराईड डिझॉल्व झालं असेल, या वॉटर हार्ड वॉटर मध्ये कॅल्शियम क्लोराईड किंवा मॅग्नेशियम क्लोराईड असे जर सॉल्ट्स असतील तर त्यांच्यापासून बॉयलरचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. आता कसं करोजन होणार आहे बघा, हे जे सॉल्ट्स आहेत, मॅग्नेशियम क्लोराईड असेल किंवा कॅल्शियम क्लोराईड, त्यांची वॉटर बरोबर रिएक्शन होते. म्हणजेच काय होतं, हायड्रोलिसिस. यांची वॉटर बरोबर रिएक्शन झाल्यानंतर देर इज फॉर्मेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. बघा, मॅग्नेशियम हायड्रोक्साईड तयार झालं आणि दुसरं काय तयार झालं, हायड्रोक्लोरिक ऍसिड. लक्षात आलं, म्हणजे वॉटर मधल्या असलेल्या सॉल्ट्सची वॉटर बरोबर रिएक्शन होऊन त्यांच्यापासून काय तयार झालं, ऍसिड तयार झालं. म्हणजे आता त्या पाण्यामध्ये काय असणार आहे, ऍसिड असणार आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग या ऍसिडचं बॉयलरच्या पार्ट बरोबर काय होते, रिएक्शन होते आणि त्याचं काय होतं, करोजन होतं. बघा, आता बॉयलर हा मोस्टली आयर्न पासून बनलेला आहे. मग या बॉयलरची ह्या ऍसिड बरोबर रिएक्शन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, फेरस क्लोराईड. ओके, म्हणजे हा जो मेटल होता त्याचं करोजन होऊन तिथं काय तयार झाली, फेरस क्लोराईडची फिल्म तयार झाली. ओके, आता हे करोजन इथं स्टॉप होत नाही, तर परत हा FeCl2 म्हणजे बॉयलरचा पार्टशी वॉटर बरोबर रिएक्शन होऊन परत इथं काय तयार होतं, फेरस हायड्रॉक्साईड. ओके, आणि दुसरा प्रोडक्ट कोण निर्माण झाला, HCl. बघा, म्हणजे इथं परत काय झालं, करोजनची प्रोसेस एका स्टेप मध्ये थांबली नाही, तर करोजन कंटिन्यू झालं आणि इथं परत काय प्रोड्यूस झालाय, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हे हायड्रोक्लोरिक ऍसिड परत काय करणार आहे, बॉयलरचं करोजन करणार आहे. परत हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होईल. म्हणजे ही प्रोसेस काय राहणार आहे, कंटिन्यू राहणार आहे आणि बॉयलरचं काय होणार आहे, जास्तीत जास्त करोजन होत जाईल. लक्षात आलं का, म्हणजेच काय, ड्यू टू स्मॉल अमाउंट्स ऑफ क्लोराइड्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम करोजन टेक्स प्लेस टू द ग्रेट एक्सटेंट. म्हणजे जरी त्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड किंवा कॅल्शियम क्लोराईड थोड्या प्रमाणात जरी असले तरी तिथं करोजन काय होतं, जास्त प्रमाणात होतं. लक्षात आलं का. ओके, नाउ द थर्ड पॉइंट इज ऍसिडिटी अँड अल्कलिनिटी ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर ऍसिडिक नेचरचं असेल, अल्कलिनिटी म्हणजे काय, बेसिक नेचरचं असेल, तर बॉयलरवरती काय इफेक्ट होतात. If the water used in the boiler is acidic or alkaline, then the rate of corrosion will be more as compared to the neutral water. बघा, म्हणजे आपण बॉयलरमध्ये जे पाणी वापरणार आहे त्याचं नेचर जर ते ऍसिडिक असेल किंवा बेसिक असेल, ऍसिडिक किंवा बेसिक नेचरचं असेल तर करोजन काय होणार आहे, जास्त होणार आहे. म्हणून आपण बॉयलरमध्ये मोस्टली काय वापरायला पाहिजे, न्यूट्रल वॉटर वापरायला पाहिजे. कारण न्यूट्रल वॉटरमध्ये करोजनचा रेट काय असतो, कमी असतो. लक्षात आलं का. म्हणजे पाण्यामध्ये हार्ड वॉटरमध्ये जे काय डिझॉल्व गॅसेस असतील, डिझॉल्व सॉल्ट्स असतील किंवा वॉटरच्या ऍसिडिटी आणि अल्कलिनिटीमुळं बॉयलरचं काय होतं, करोजन होतं. म्हणजेच बॉयलरच्या पार्ट्सची काय होते, झीज होते.
Now we will discuss the second effect of using hard water in boiler. बॉयलरमध्ये जर आपण हार्ड वॉटर वापरलं तर त्याचे काय इफेक्ट्स होतात हे आपण डिस्कस करूया. कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट. इम्ब्रिटलमेंट म्हणजे काय? ठिसूळ होतं. इझी टू ब्रेक. बॉयलर काय होणार आहे? इझी वीक होणार आहे, ज्याच्यामुळे तो काय होऊ शकेल? इझिली काय होऊ शकेल? ब्रेक होऊ शकेल. आता कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट का म्हणले ते बघूया. In high pressure boilers, sodium carbonate is used in softening of water, of which some sodium carbonate might have been left in the water. बघा, in high pressure boiler, sodium carbonate is used as a softening of water. म्हणजे काय? वॉटरच्या सॉफ्टनिंगसाठी, वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले सॉल्ट्स रिमूव्ह करण्यासाठी आपण काय वापरतो? सोडियम कार्बोनेट वापरला जातो. वॉटरला सॉफ्ट करण्यासाठी म्हणजे त्यातले डिझॉल्व सॉल्ट्स रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो? सोडियम कार्बोनेट वापरतो. पण जर आपण सोडियम कार्बोनेट जास्त प्रमाणात वापरलं तर त्यातलं सोडियम कार्बोनेट वॉटरमध्ये ॲज इट इज काही प्रमाणात शिल्लक राहणार आहे. दॅट इज सम सोडियम कार्बोनेट माइट हॅव बीन लेफ्ट इन द वॉटर. म्हणजे आपण वॉटर सॉफ्टनिंगसाठी सोडियम कार्बोनेट जे काय वापरलंय त्यातलं थोडं अमाऊंट काय असू शकतं? वॉटरमध्ये शिल्लक असू शकतं. If the concentration of sodium carbonate increases, it undergoes hydrolysis to form sodium hydroxide. म्हणजे पाण्यामध्ये शिल्लक राहिलेले सोडियम कार्बोनेट जे आहे त्याचं प्रमाण जर वाढत गेलं तर त्याची रिॲक्शन कुणाबरोबर होते? वॉटर बरोबर होते आणि काय तयार होतं? सोडियम हायड्रॉक्साईड. आपण पहिल्यांदा काय वापरलं होतं? सोडियम कार्बोनेट वापरलं होतं. कशासाठी? वॉटरला सॉफ्ट बनवण्यासाठी, वॉटरमधले सॉल्ट्स रिमूव्ह करण्यासाठी. पण जर याचं प्रमाण वाढलं तर याची पाण्याबरोबर रिॲक्शन होऊन देर इज फॉर्मेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. काय तयार होतं? सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं. ओके. द प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड प्रोड्युसेस अल्कलाईन वॉटर. म्हणजे या सोडियम हायड्रॉक्साईडमुळं बॉयलरमध्ये जे काय आपण वॉटर वापरले किंवा जे काय वॉटर आपण सॉफ्ट केलंय त्याचं नेचर कसं होतं? अल्कलाईन होतं. This alkaline water enters the minute cracks present in the inner wall of the boiler by capillary action. बघा, पाण्यामधलं सोडियम हायड्रॉक्साईडचं प्रमाण काय होतं? इन्क्रीज होत आहे. आणि सोडियम हायड्रॉक्साईडचं प्रमाण वाढल्यानंतर हे सोडियम हायड्रॉक्साईड कुठं जातं? त्या बॉयलरच्या वॉलमध्ये जे काही क्रॅक्स असतील म्हणजे मायन्यूट होल्स असतील, मायन्यूट पोर्स असतील तर त्यांच्यामध्ये हे अल्कलाईन वॉटर म्हणजे असं पाणी की ज्याच्यामध्ये काय आहे? सोडियम हायड्रॉक्साईड आहे. हे पाणी त्या बॉयलरच्या क्रॅक्समध्ये जातं. लक्षात आलं का? बॉयलरच्या वॉलला मायन्यूट क्रॅक्स असतात, होल्स असतात. मग या होल्समध्ये हे अल्कलाईन वॉटर जातं. Inside the cracks, the water evaporates and the volume of hydroxide keep rising. म्हणजे काय? आता क्रॅकमध्ये पाणी गेल्यानंतर आपण बॉयलर हीट करतोय ना, पाण्याची वाफ प्रोड्यूस करण्यासाठी बॉयलरला हीट करतोय. मग क्रॅकमध्ये गेलेलं वॉटर सुद्धा काय होतं? इव्हॅपोरेट होतं. त्याचं सुद्धा वेपर्समध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं जे सोडियम हायड्रॉक्साईड असतं ते ॲज इट इज त्या बॉयलरच्या क्रॅकमध्ये राहतं. लक्षात आलं का? म्हणजे NaOH जे आहे ते सोडियम हायड्रॉक्साईड ॲज इट इज त्या बॉयलरच्या क्रॅकमध्ये तिथं राहतं. अँड द व्हॉल्यूम ऑफ हायड्रॉक्साईड कीप रायझिंग. म्हणजे जसजसं वॉटरचं इव्हॅपोरेशन होत जाईल तसतसं त्या होलमधलं सोडियम हायड्रॉक्साईडचं प्रमाण काय होत जातं? वाढत जातं. Sodium hydroxide attacks the surrounding material and dissolves the boiler iron as a sodium ferrate forming rust. बघा, sodium hydroxide attacks the surrounding material and dissolves the boiler iron as sodium ferrate forming rust. म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड जो तिथं डिपॉझिट होल चाललाय बॉयलरच्या क्रॅकमध्ये, बॉयलरच्या इनर वॉलला जे मायन्यूट पोर्स असतील त्याच्यामध्ये जो सोडियम हायड्रॉक्साईड डिपॉझिट झालाय, साठलाय, तो सोडियम हायड्रॉक्साईड त्या बॉयलरच्या मेटल बरोबर रिॲक्ट व्हायला चालू करतो. ओके. आणि त्या बॉयलरचा जो काही आयर्न आहे त्याचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करतो? सोडियम फेरेट. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन बॉयलरच्या आयर्न बरोबर म्हणजे बॉयलरचा जो मेटल आहे लोखंड त्याच्याबरोबर रिॲक्शन होते आणि त्या आयर्नचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सोडियम फेरेट. सोडियम फेरेट म्हणजेच काय? तर त्या आयर्नचं काय होतं? करोजन होतं, गंजतं, त्याचं रस्ट तयार होतं. दिस कॉजेस बॉयलर पार्ट्स टू ब्रेक सच ॲज. ओके. ह्याच्यामुळं काय होतं?
सोडियम हायड्रॉक्साईडमुळे त्या बॉयलरच्या पार्टचं करोजन झालं. म्हणजेच तो बॉयलरचा पार्ट काय झाला, वीक झालेला आहे. लक्षात आलं का? आणि त्याच्यामुळं तो काय होऊ शकतो, इझिली ब्रेक होऊ शकतो. दिस कॉजेस बॉयलर पार्ट्स टू ब्रेक सच ॲज रायवेट्स, बेंड्स, जॉईंट्स विच आर अंडर द स्ट्रेस. म्हणजे बॉयलरचे जे काही पार्ट्स असतील त्यांच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईडमुळे करोजन झाल्यामुळं तो काय होतो, वीक होतो. वीक होतो म्हणजेच काय होतो, ब्रिटल होतो, इझी टू ब्रेक. लक्षात आलं का? ठिसूळ होतो. मग याच्यामध्ये बॉयलरमध्ये रायवेट्स असतील किंवा बेंड्स असतील, काही ठिकाणी जॉईंट्स असतील आणि बॉयलरचा असा पोर्शन की जिथं काय आहे, स्ट्रेस आहे, प्रेशर आहे, अशा ठिकाणी तो बॉयलर काय होऊ शकतो, ब्रेक होऊ शकतो. म्हणजेच थोडक्यात काय, सोडियम हायड्रॉक्साईडचा बॉयलरच्या वॉलमध्ये डिपॉझिशन झाल्यामुळं तो बॉयलर काय होतो, ब्रिटल होतो, ठिसूळ होतो, जेणेकरून तो इझिली काय होऊ शकतो, ब्रेक होऊ शकतो. आता हे तुम्हाला बॉयलरचे काही पार्ट्स दिसतात बघा, जिथं काय झालंय, कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट झालंय. म्हणजेच काय, सोडियम हायड्रॉक्साईडमुळे ते पार्ट्स कसे झालेत, वीक झालेत. इथं तर हा पूर्ण पार्ट ब्रेकच झालाय बघा. हा बॉयलरचा एक पोर्शन आहे, बेंड आहे, इथं वाकलेला आहे हा पोर्शन, आणि इथं काय झालंय बघा, इथं कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट म्हणजे ठिसूळ झाला आणि नंतर हा पार्ट काय झालाय, ब्रेक झालाय. तसंच इथं तुम्हाला दिसते बघा, बॉयलरची जी वॉल आहे तिथं मायन्यूट पोर्सच्या ठिकाणी कोरोजन होऊन ते सुद्धा काय झालेले आहेत, वीक झालेले आहे. मग आपल्याला जर बॉयलरचं कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट व्हायचं नसेल तर आपल्याला ते कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट काय करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे. ओके, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडचं प्रमाण आपल्याला तिथलं काय करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे. अँड इट इज रिड्युस्ड बाय मेंटेनिंग pH ऑफ वॉटर बिटवीन 7 to 9. म्हणजे जर आपल्याला काय करायचं असेल, बॉयलरचं कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट थांबवायचं असेल तर सोडियम हायड्रॉक्साईडमुळे वॉटर कसं झालंय, अल्कलाईन झाले, बेसिक झाले. तर आपण काय करायचं, त्याची अल्कलिनिटी, बेसिक नेचर काय करू शकतो, कमी करू शकतो. म्हणजेच काय, मेंटेनिंग द pH ऑफ वॉटर बिटवीन 7 to 9, म्हणजे न्यूट्रल टू स्लाइटली बेसिक पर्यंत आपण काय करू शकतो, त्या वॉटरचा pH मेंटेन करू शकतो. रिप्लेसिंग सोडियम फॉस्फेट इन्स्टेड ऑफ सोडियम कार्बोनेट. बघा, आपण वॉटर सॉफ्टनिंगसाठी काय वापरत होतो, सोडियम कार्बोनेट वापरत होतो. आणि हा सोडियम कार्बोनेट जर वॉटरमध्ये शिल्लक राहिला तर त्याच्यापासून सोडियम हायड्रॉक्साईड तयार होऊन करोजन होत होतं. म्हणून आपण काय करायचं आहे, सोडियम कार्बोनेटलाच काय करू शकतो, आपण सोडियम फॉस्फेटनी रिप्लेस करू शकतो, जेणेकरून तिथे सोडियम हायड्रॉक्साईड तयार होणार नाही आणि कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट सुद्धा होणार नाही. किंवा तिसरं आपण काय करू शकतो, ॲडिशन ऑफ टॅनिन अँड लिग्निन ॲडिटिव्ह इन वॉटर विच ब्लॉक्स द मायन्यूट क्रॅक्स. बघा, बॉयलरच्या वॉलला मायन्यूट क्रॅक्स होते, त्या क्रॅक्समध्ये वॉटर गेल्यामुळं तिथं काय झालं, सोडियम हायड्रॉक्साईडचं डिपॉझिशन झालं. लक्षात आलं का? मग जर तिथं क्रॅक्सच नसतील तर तिथं त्या क्रॅक्समध्ये पाणी जाणं किंवा परत NaOHचं डिपॉझिशन होणं हे पॉसिबल होणार नाही. म्हणून आपल्याला ते क्रॅक्सच काय करायचे आहेत, नाहीसे करायचे आहेत. आणि हे क्रॅक्स नाहीसे करण्यासाठी आपण काय करू शकतो, ॲडिशन ऑफ टॅनिन ऑर लिग्निन. लिग्निन किंवा टॅनिनचे ॲडिशन आपण बॉयलरचे क्रॅक्स काय करू शकतो, भरून काढू शकतो. लक्षात आलं का? म्हणजे टॅनिन आणि लिग्निनचा लेअर अप्लाय करून बॉयलरच्या इनर वॉलवरती आपण तिथले पोर्स किंवा क्रॅक्स जे असतील ते काय करायचे, भरून काढायचे, जेणेकरून तिथं NaOHचं डिपॉझिशन होणार नाही. म्हणजे या 3 पद्धतीने आपण काय करू शकतो, कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट स्टॉप करू शकतो. ओके, आजच्या सेशनमध्ये आपण हार्ड वॉटर बॉयलरमध्ये वापरल्यानंतर कुठले इफेक्ट्स होतात त्यापैकी 2 इफेक्ट्स डिस्कस केले. First one is the boiler corrosion and second one is the caustic embrittlement. In the next session, we will discuss about the priming and foaming and the scale and sludge formation. Thank you.